रामरावांच्या घरी वारीची परंपरा. पिढी जात आलेल्या खड्या गोड आवाजात सुंदर अभंगाने पूर्ण वातावरण असं भक्तिमय करणारे रामराव निस्सीम विठ्ठल भक्त. लहानपणापासून रामराव त्यांच्या आजोबा नंतर वडिलांबरोबर नित्यनेमाने वारी करीत. आता मात्र वयोपरत्वे वारी होईनाशी झाली. काय करावे, कसं करायचं, कोण आपल्याला नेणार, माझ्यानंतर कोण वारी पोहोचवणार. त्यांचा मुलगा शिकून मोठा झाला आणि परदेशी स्थिरावला होता. वारी कशी पोहोचवावी. बायको पण आता थकली होती. मला कोणीच मत दिला नाही. वारीसाठी कोण मदत करेल. त्यांच्या मनातून डोक्यातून वारी हा विषय जातच नव्हता. मनातल्या मनात अखंड धारा बरसत होत्या. काहीच इलाज सापडत नव्हता. ज्येष्ठ महिना संपत आला. आषाढ शुद्ध प्रतिपदा आली तरी काहीच मार्ग सापडत नव्हता. नशिबाला आणि शरीराला दोष देण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते. विचार करून डोकं मन दोन्ही देखील शिणले. डोळा लागला. स्वप्नात मायबाप पांडुरंग रखुमाई मंदिर दिसू लागले. वारीची गजबज, प्रदक्षिणा मार्ग विठुमाऊलीच्या नामघोषाने नावून निघाला. भक्तीचा महासागर लोटला होता. अष्टगंध, बुक्याचा, तुळशी फुलांचा घमघमीत वास सगळीकडे दरवळत होता. गर्दीच्या महापुरातून वाट काढीत रामराव देवळात पोहोचले. आलास का रामा? मी तुझीच वाट पाहत होतो. तुझ्यासाठी ही विडा आणि तुळशीची माळ तुला देण्यासाठी तुझी वाट पाहत होतो. मला माहीत होतं तुला यंदापासून वारीला यायला जमणार नाही ते. अरे रडू नकोस, मीच येतो तुझ्याकडे पुढील वर्षी. तोपर्यंत ही ठेव तुझ्याकडे, असू दे. रामराव डोळे भरून देवाकडे पाहत होते. देवानं विणा आणि तुळशीची माळ हातात ठेवली. तेवढ्यात रामराव, ओ रामराव, अहो उठा, अशा हाका कानावर ऐकू येत होत्या. रामराव उठले. जानकीबाई सांगत होत्या, पलीकडच्या गल्लीतला विठ्ठल आला आहे. त्याने पंढरपूरचा प्रसाद म्हणून तुमच्यासाठी विणा आणि तुळशीची माळ आणली आहे. विठ्ठलाने त्यांच्या हातात विणा आणि तुळशीची माळ ठेवली तेव्हा रामराव त्याच्याकडे बघतच राहिले. तेच रूप, तोच जगदीश्वर, परमात्मा, मायबाप, साक्षात पांडुरंग उभा राहिला आणि म्हणत होता, आजोबा, पुढच्या वर्षी तुमच्यासाठी पांडुरंग रखुमाईची मोठी मूर्ती घेऊन येतो बरं का. पण त्या बदल्यात तुम्ही मला अभंग म्हणायला शिकवाल का. रामरावांनी मान डोलावली. नकळत दोन्ही हात जोडून आणि पंढरीचा राणा उभा भक्त काजा, उभा रोनी भुजा वाट पाहे, हा अभंग म्हणायला सुरुवात केली. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.